सद्गुरु लीलामृत अध्याय 7 समास 3. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. महान साधू तत्वज्ञानी माता पिता श्रेष्ठ दोन्ही वंदोनी श्री चापपाणी बोलू श्री सद्गुरु कृपे ब्रह्मज्ञान योगियाचे गुज जे असे त्रिभुवनी पूज्य तेची प्रांज करू आज निज निर्धारे माया ब्रह्माचा निवाडा शुद्ध परमार्थाचा धडा मुख्य अभिमान सोडा मुमुक्षु जन हो अभिमान तो म्हणाल कैसा मी देही म्हणतो ऐसा या देहाचा नाही भरवसा उदकी जैसे प्रतिबिंब देही म्हणता अवघे बंधन देहातीत आत्मज्ञान ऐसा आधार जाणून भूलले जन पुन्हा किती देहाभिमान विलक्षण कामक्रोधांचे बंधन म्हणती झाले ब्रह्मज्ञान हा प्रभाव कलीचा क्रियेविन ब्रह्मज्ञान म्हणे सद्गुरु झाले प्रसन्न हर हर तो जीव जान नाडला विपरीत ज्ञाने अर्थ गहन वेदमथित ऐसे बोलती पंडित धन्य म्हणविती जगात संमत घेऊनी भागवत गीता पुस्तक ज्ञानी मिथ्या म्हणो तरी अवघ्या बुडती नरणारी परी भाविका नाडती भारी शब्द ज्ञान पांडित्य पुस्तक ज्ञान सत्य कैसे असत्य म्हणता लागेल पिसे सत्यासत्य जाणून विलसे अनुभवी ज्ञान राशी चारी अवस्था बाहेर ब्रह्मज्ञान उन्मनी पलीकडे जाण तरी हा बोलतो कोण त्याची शुद्धतया नाही तो जीव हो निराही तेथे ज्ञान नाही नाही शब्द ब्रह्मी भ्रमला पाही अनुभव तो वेगळा चित्राचा वाघ केला तो काय मारील मेंढ्याला प्रेताचा गौरव केला तरी काय सुख तयासी तैसे शब्द लाघव विचार कैसा तरेल भवसागर दृश्य द्रष्टा दर्शन प्रकार त्या वेगळे स्थान माझे अहम सोहम व्याहून आगळा माझा मी असे भला त्रिगुण रहित असे संचला निवांतपणे ऐसा वदसी सिद्धांत खरा तू निर्गुण म्हणतो स्वपामरा विश्व जगाचा थारा परमात्मा म्हणतोसी त्या परमात्म्याची चितशक्ती नाही बा तूज कल्पांती देह प्रारब्ध गती चुकणार नाही ती असेल तैसी घडो परी आत्मा अनुसंधान न मोडो व्यर्थ नको बडबडो अवघड असे तुझला हे पहारे भ्रांती बसली जडोन कोणी केला तुझा अपमान तेने तुझे दुखले मन होय की नव्हे एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति ऐसे कथती वेदश्रुती तरी म्हणा दुःखित स्थिती कोठो नाली मी ब्रह्म म्हणविसी आकाररहित अससी तरी कैसारे उरशी जगा माझी जगी भरून उरला तोची म्हणविसी भला ऐसा तुझ भ्रम झाला शास्त्र ग्रंथ पडून या तरी ऐसा पडू नको भ्रमात स्वानुभवे बोलती संत तेची शब्द मात्र बोलो निघात करसी तू आपुला जगी म्हणवोणी महंत बुडविसी जीवनंत आता शुद्ध करोण चित्त आदी अंत पहावा परमात्मा निर्गुण निराकार असो निझाला साकार तैसाच साधूचा प्रकार करती सर्व ही कर्मे परी ते कर्मे करोण अलिप्त तुही मानसी तैसेचे सत्य या अहंकारे होसी उन्मत्त येण्याची जीवनरखी बुडती अरे ऐसा अधिकार आला तो कोणी सांग पाहिला जोवरी स्वतःसी ज्ञाता मानला तोवरी अल्पज्ञान चौदेह वाचाचारी चार देह अवस्थाचारी चार मात्रा पंचतत्वे वरी पंचविषयी पंचकोश पिंड ब्रह्मांड बाह्य 16 अगटित सच्चिदानंद रसभरित उपनिषदांचा मथितार्थ ते तू स्वरूप ऐशा शब्दे अनुभव येता तरी सृष्टीक्रम झाला नसता ते गुरु गम्य नये हाता ती शब्दातीत ओळखण ऐसी परात्पराची खून तेथे काय शब्द ज्ञान गुरुपुत्र ते जाणून भ्रांत म्हणती तुझ लागी दरवेशाने मरकट पाळीला शब्द ज्ञाने तया पडविला घरोघरी संसार मांडिला पोटास्तव म्हणे तुझा पती आला तो लाजून बसे कोपऱ्याला सासूची घागर म्हणून दिला दगड एकमस्तकी
तच्छणी क्रोधे भारी फेकोण देत दगडदुरी. पतीचा म्हणता सत्वरी प्रेमे घेत मस्तकी. काय लाज मर्कटाची क्रोध येऊन करीचीची. शिकवण दर्वेशाची मर्कट तो केवळ पशु. तैसे तुझे गुरुचे ज्ञान हे दृष्टांते ये दिसोन. पोटासाठी पराधीन मर्कट क्रिया करीतोसी. राघवाचे भक्तिवीन सत्य हे अज्ञान. तुझे गृही भ्रमिष्ट जान जरी शब्द ज्ञान बडबडसी. अज्ञान गुरु अडक्यास तीन मिळाले तरी त्याजावे जान. लावणी लावती ब्रह्मज्ञान गुरु गम्यते वेगळे. कर्म उपासना तुच्छ मानती सत्कर्म कर्तव्य ज्ञाननीती. परीचे प्रथमांग वेद बोलती ते साधकासी अवश्य पाहिजे. दुसरे अंग उपासना तिसरे आत्मज्ञान जाना. ऐशा सत्पुरुषाच्या खुना तूज कैशा न मानवती. त्यासी तू दूषण दिले कर्म उपासने विन ज्ञान स्थापिले. हे उचित कैसे गमले विवरून पहा. वेदांत म्हणजे क्रियेसहित आणि पाहिजे अनुभवयुक्त. क्रियेविन जो वेदांत तोची घात जीवाचा. पुत्र प्रसवली स्त्री कोणी तो थोर झाला तक्षणी. क्षुधा लागली म्हणून अन्न मागे हंडाभरी. तो पुत्र नव्हे ऐसे म्हणती तैसे कर्म उपासना नीती. सत्क्रिया वैराग्य विवेक ज्योती अनुभरी नाही. काम क्रोध असता आत्मज्ञान नव्हे सर्वथा. भासले ते मिथ्या निश्चितत्वे जाणावे. आत्मज्ञानाचे मुख्य कारण सगुण पाहिजे सुप्रसन्न. म्हणून या भावे भजन केलेची पाहिजे. सगुण साक्षात नाही झाले नित्यानित्य नाही ओळखले. आणि म्हणती आत्मज्ञान झाले तरी हे विपरीत वेदशास्त्र बाह्य वर्तन. दुराचरण रात्रंदिन कामक्रोधी अंतःकरण. गर्वताठा भरलासे जाणे मानापमान. मना आले तैसे वर्तन करी सत्याचे खंडन. समाधान नाही अंतरी परपीडा निंदा करीत साधू देव ब्राह्मण संत. वेदशास्त्र पुराण मत यांचा करी अवेर. तीर्थव्रत नित्यनेम सगुणोपासना भजन सुगम. जपतप साधन परम दूषण देती या सर्वासी. भेदिती दुजाचे अंतःकरण भरी भरोण आपण. ऐसे कलियुगीचे जन त्यांचे वदन पहावे. त्यासी दूषणहीन द्यावे त्यांचे शहाणपण न ऐकावे. त्यांचे गुण न सेवावे वाद त्यासी करोणे. केव्हाच देतील दगा अभिमान लावतील अंगा. उपासना पावेल भंगा हातोहाती. इतके प्रकार सांगाया कारण कली दुर्जन वाढला गहन. बहुत पावती पतन साधना ते सोडोनी. वरील बोध घेवोन ध्यानी. आता काही करा करणी तेने व्हाल समाधानी. हे सत्य वेदाज्ञा सहज सद्गुरु कृपा वोळे. वेदशास्त्र ज्ञानकडे साधनी चित्त सता भले सहज होय जीवनमुक्त. प्रथमावडे परमार्थ त्याने हस्तगत होय चित्त. तैसेची साधन करिता सतत समाधान प्राप्त होय. ज्यासी पाहिजे शुद्ध ज्ञान त्यांचे सुप्रसन्न असावे मन. वेदशास्त्र पुराण श्रवण रात्रंदिन करावे. सतत मन नसावे मणी अनुसंधान ठेवावे. स्वधर्म रक्षण करावे उपासनी प्रेम दयालीनता आणि शांती. आश्रमधर्म न्यायनीती असो निमुका निंदास्तुती. साधू ब्राह्मणी पूर्ण असता विश्ववगे परब्रह्म समान. आपण व्हावे अनुहून लहान टाकोन गर्व दंभमान. आदर राखावा गुरुवचनी घेवोनी सद्गुरु वचन. श्रीराम रूप करी मन अखंड करी रामचिंतन. सुख दुःख सम मानावे टाकोन निद्रा दुर्गुण आळस. गुरु आज्ञे विश्वास विवेक वैराग्य भाग्यास उणे नसावे. प्रपंच व्यापारी खबरदार संचित प्रारब्धा वरी शरीर. प्रवृत्ती मार्ग साचार आपण वेगळे असावे. जोवरी देहाची संगती तोवरी पापे पदरी असती. त्यांची व्हावया निवृत्ती अनुताप पूर्ण पाहिजे. तरी तो कोणता अनुताप जन्म जन्मांतरीचे पाप. जीवासी लागले माप दारिद्र्य दुःख अपजय. आपणा वाटे मी शहाणा परी लोक निंदती आपणा. जीव बहु श्रमला जाना क्लेश भोगी अनिवार.
पूर्व पापाची संचिती न चाले उपाय युक्ती कामक्रोधाची संगती भ्रांती पडे ममत्वे सूक्ष्म अहंकार जाईना वैभवेच्छा सुटेना वृत्ती आवरिता आवरेना म्हणून तळमळ असावी संसारगिरी कैसा उल्लंघावा काय भोग भोगावा काय करू देवादिदेवा ऐसी करुणा भाकावी तैसेच गुरुसी पुसावे नित्यनेम अंतर शोधावे सगुण दुर्गुण पहावे कैसे उठती तरोसी लागले भिरड काही दिसा नासेल झाड तैसे विवेके विवरोनी आड जाड दुर्गुणासी त्यागावे तो विवेक कैसा करावा साधनी देह कैसा असावा जेणे तुटेल हा गोवा पुढील समासी निरूपण इति श्री सद्गुरु लीलामृते सप्तमाध्यायांतर्गत तृतीय समास श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।